अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त आहे। या सणाचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत। महत्त्व आणि धार्मिक पार्श्वभूमी। अक्षय फळ, अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही। या दिवशी केलेले दान, जप आणि पुण्यकर्माचे फळ कायम टिकते अशी मान्यता आहे। युगादी तिथी, पौराणिक कथेनुसार याच दिवशी सत्ययुगाचा अंत आणि त्रेतायुगाची सुरुवात झाली होती। परशुराम जयंती, विष्णूचा 6वा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुरामांचा जन्म याच दिवशी झाला होता। गंगावतरण असे मानले जाते की भागीरथाच्या तपश्चर्येमुळे याच दिवशी स्वर्गातून गंगा पृथ्वीवर अवतरली। साजरा करण्याची पद्धत। घाळ पूजन, उन्हाळ्याचे दिवस असल्याने या दिवशी मातीच्या नवीन माठाची घाळ पूजा केली जाते। याला उदकुंभ दान म्हणतात। पितृतर्पण, आपल्या पूर्वजांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पाणी आणि अन्नाचे दान केले जाते। यामुळे पितरांना गती मिळते असे मानले जाते। लक्ष्मी नारायण पूजा, समृद्धीसाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते। खरेदी आणि नवीन सुरुवात। सुवर्ण खरेदी, या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते। यामुळे घरात वर्षभर भरभराट राहते अशी श्रद्धा आहे। शुभ कार्ये, नवीन घर घेणे, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा वाहन खरेदीसाठी हा दिवस